लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे। तर अद्यापही राज्यातल्या 80 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाहीये। त्या महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी यासाठी मुदतवाढही दिली आहे। त्यामुळे फेब्रुवारीपासून ई-केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल। ज्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा महिलांचा हप्ता बंद होणार अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। अखेर खरोखर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे। भरपूर दिवसापासून आर्टिकल येत आहे की आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, पण अद्यापही पैसे जमा झाले नाही। पण आज जो जी-आर आलेला आहे ना, जे ट्विट आलेलं आहे, ऑफिशियल ट्विट आलेलं आहे, महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून स्वतः माहिती दिलेली आहे। जेव्हा मॅडमचं ट्विट येतं तेव्हा ते ट्विट येण्या अगोदर एका तासानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात होते। तर आता ट्विट व्हायला जवळपास 3 तास झालेले आहे। तर आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नाही तर सोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा होत आहे। नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बँकांमध्ये जमा होत आहे हे पैसे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा झालेले असतील। जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील। तर यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये आलेले आहे। आता सर्व बहिणींच्या खात्यात एकत्र पैसे जमा होतील का नाही, काही तालुक्यांची नावं, जिल्ह्यांची नावं आहे, तुम्हाला जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो। आणि यामध्ये जवळपास भरपूर अशा बहिणी आहे त्या अपात्र झालेल्या आहे। केवायसीमुळे बहिणींची अपात्रची लिस्ट जाहीर झालेली आहे। ज्या बहिणींची केवायसी केल्यानंतर त्यांची लिस्ट तयार होती, त्या लिस्टमध्ये ज्या बहिणींचं नाव असेल म्हणजे अपात्र बहिणींची यादी आहे। तर चला आता कोणकोणते जिल्हे आहेत ते त्या जिल्ह्यांमध्ये जे पैसे आहेत हे जमा झाले ते जिल्हे हप्ता आपण पाहूया। बघा, पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये ते मिळणार आहे। या लिस्टमध्ये दुसरा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। जर तुम्ही इथे राहत असाल तर तुम्हाला कोणतीही काळजी करण्याचं काम नाही, तुम्हाला सुद्धा इथे पैसे जमा होऊन जाणार आहे। इथे पैसे जमा सुद्धा काही महिलांच्या खात्यामध्ये इथे पैसे जमा झाले असतील। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी एक असाल तर आम्हाला कमेंटमध्ये हो म्हणून नक्की पाठवा, आणि जर नसाल तरी सुद्धा नाही म्हणून नक्की पाठवा। त्यानंतरचा जो आपला तिसरा जिल्हा आहे हा नागपूर जिल्हा आहे। त्यानंतर परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, संभाजीनगर, हिंगोली आणि शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा। या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम पैसे जमा होणार आहे। तुम्ही या जिल्ह्यांमधील आहात का, आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।